नमस्कार सर्वांना. द होम शेफ चॅनलमध्ये मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते. तर आज आपण 1 किलो खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. अगदी परफेक्ट सगळ्या साहित्याचं माप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्यामुळे आपले गुलाबजामुन मस्त फुगतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेलात विरघळणारही नाहीत आणि चिरणारही नाहीत. मस्त असे गोल अगदी सॉफ्ट आपले गुलाबजामुन होणार आहेत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर लाईकही करा. सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर सर्वात आधी इथे मी गुलाबजामचं पीठ मळून घेण्यासाठी मोठी परात घेतली आहे. त्याच्यामध्ये 1 किलो खवा घेतलेला आहे आपण. तर हा खवा जो आहे तो आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि छानसा याला चुरून घेऊया. कधी याच्यामध्ये गाठी वगैरे राहिलेल्या असतात, त्यामुळे हाताने एकदा चुरून घ्यायचं, छानसं मऊ करून घ्यायचं, म्हणजे गुलाबजाम जे आहेत ते छानसे सॉफ्ट व्हायला मदत होतात. तर हे आपण छानसं आधी आपण चुरून घेऊया. कधी खवा जो आहे तो थोडासा कडकही असतो, त्यामुळे गुलाबजाम करण्याआधी असं खवा मळून घेतला की गुलाबजाम आपले छानसे सॉफ्ट व्हायला मदत होतात. हलक्या हाताने प्रेशर देत साधारणतः 5 ते 7 मिनटासाठी आपण खवा चुरून घेणार आहोत. आणि इथे मी खवा छानसा मऊ करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मैदा टाकणार आहोत. मैदा मी इथे 250 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो घेतलेला आहे. 1 किलो खव्यासाठी पाव किलो जो मैदा आहे तो अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर मैदा आपण सगळं नाही टाकणार, थोडं टाकत आपण याला मळून घेणार आहोत. आता हे गुलाबजाम छानसे फुगावेत त्यासाठी मी इथे 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग पावडरमुळे आपले गुलाबजाम जे आहेत ते छानसे फुगतील. जर तुम्ही इथे बेकिंग पावडरऐवजी सोड्याचा वापर करणार असाल तर सोडा जो आहे तो अगदी 1 पिंचचा वापर करा, नाहीतर गुलाबजाम जे आहेत ते तेलामध्ये विरघळतील. त्यामुळे सोडा वापरताना आपण अगदी जपून वापरायचा आहे. चवीसाठी याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे. साखरेमुळे आपल्या गुलाबजामला रंगही छान येतो आणि गुलाबजाम दाणेदार व्हायला मदत होते. आता हे सगळं पीठ आपण छानसं मळून घेऊया. आणि इथे राहिलेला मैदाही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छानसं मळून घेऊया. इथे पीठ मळत असताना आपण दुधाचा वगैरे वापर केलेला नाही आहे, कारण खवा आपण छानसा मळून घेतलेला आहे. तो छानसा सैलसर झाल्यामुळे सगळा मैदा याच्यामध्ये व्यवस्थित बसला जातो. गुलाबजामसाठीचं अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे पीठ छानसं मळून झालेलं आहे. 10 ते 15 मिनटासाठी आपण झाकून ठेवून देऊया, म्हणजे पीठ छानसं भिजलं जाईल. आता जोपर्यंत पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठीचं पाक बनवून घेऊया. इथे मी 1 किलो साखर घेतली आहे. 1 किलो खव्याच्या जामुनसाठी 1 किलो साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. साखरेत पाणी घालूया. यात साखर भिजून पाणी वर येईपर्यंतच पाणी टाकायचं आहे. साधारणतः 750 ml पाणी आपण इथे घेतलेलं आहे. आता या साखरेचा आपण पाक बनवून घेऊया. फक्त साखर विरघळेपर्यंत हा पाक आपण शिजवून घेणार आहोत. कसलीही तार आपण पाकामध्ये घेणार नाही आहोत. हळूहळू इथे साखर विरघळत आहे, पण संपूर्णतः अजून साखर विरघळलेली नाही आहे. त्यामुळे आणखी थोडा वेळ आपण गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेऊयात, म्हणजे पाकाला एक छानशी चवही येईल. आणि इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. साखरेचा पाक आता आपला रेडी झालेला आहे. इथे मी तुम्हाला पाक चेक करून दाखवते. हे पहा, कसलीही तार इथे आलेली नाही आहे. फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण हा पाक बनवलेला आहे. आता हा पाक आपला गुलाबजामसाठीचा रेडी झालेला आहे. गॅसची फ्लेम आता आपण बंद करूया. आता इथे साखरेचा पाक होईपर्यंत गुलाबजामचं पीठही छानसं भिजलेलं आहे. याचे गोळे आता आपण बनवायला घेऊया. हव्या त्या आकारामध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये आपण गुलाबजामचे गोळे बनवू शकतो. आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने मध्यभागी घेऊन प्रेस करत आपण हे गोळे वळून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की तेलामध्ये जेव्हा आपण हे गोळे टाकू त्यावेळेस ते चिरणार नाहीत आणि तडतडणारही नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण गोळे हे बनवून घ्यायचे आहेत. जेवढं छानसं प्रेशर देऊन तुम्ही हे गुलाबजामुन वळाल तेवढेच छानसे हे गुलाबजामुन परफेक्ट बनतात. हे पहा, इथे मी आणखी एक गोळा घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने ह्याला हलक्या हाताने प्रेशर देत हे जामून वळून घेत आहे. आता सगळे गोळे जे आहेत ते मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. आणि इथे मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे गोळे जे आहेत ते मीडियम साईजमध्ये करून घेतलेले आहेत. आणि आता आपण गुलाबजामुन तळण्यासाठी घेऊयात. इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी याच्यामध्ये मी एक छोटीशी गोळी टाकून बघितलेली आहे आणि गोळी जी आहे ती हलकीशी वर आलेली आहे, म्हणजेच आपलं तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित तापलं गेलेलं आहे.
इथं तेल जे आहे ते मध्यम गरम असं आहे, अगदी कडकडीत गरम नाही आहे. जर जास्त कडक तेल असेल तर थोडंसं टेम्परेचर त्याचं कमी झाल्यानंतरच मग याच्यामध्ये जामून टाका. नाहीतर काय होईल की जामून जे आहेत ते काळे वरतून पडतील आणि आतून कच्चे राहतील आणि ते दिसायलाही छान नाही दिसणार. तर आता ह्याच्यामध्ये मावेल तितकेच मी थोडे थोडे जामून टाकून तळून घेणार आहे. अगदी काळजीपूर्वक गोळे जे आहेत तेलामध्ये सोडायचे आहेत, कारण तेल गरम असतं, हातावरती उडण्याची शक्यता असते. आता मावेल तितके गोळे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हलक्या हाताने तेल ढवळत राहायचं आहे. चारी बाजूनी तेल असं हलक्या हाताने ढवळत राहायचं आहे. त्यामुळे सगळ्या गोळ्यांना एकसारखा कलर यायला मदत होते. लगेचच झारा गोळ्यांना लावू नका. ते हलक्या हाताने तेलाला असं ढवळत ढवळत राहायचं आहे. ऑटोमॅटिक जामूनचे गोळे जे आहेत ते तरंगत वर येतात. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर बरोबर असणं गरजेचं आहे. तेल खूपच गरम असेल तर गोळे काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात आणि तेल थंड असेल तर गोळे तेल जास्त पितात. तेव्हा तेल जास्त गरमही नाही आणि थंडही नाही असं असलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की तेल खूपच गरम झालेलं आहे तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्या, मगच याच्यामध्ये गोळे सोडून घ्या. अगदी परफेक्ट असे जामून आपले तळले जातात. इथे तुम्ही पाहू शकता गोळे छानसे तळले जात आहेत आणि छानसा रंगही यायला सुरुवात झालेले आहेत. एकही गोळा आपला इथे तडतडणार नाही आहे. अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला इथे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा सगळं स्टेप बाय स्टेप इथे तुम्ही फॉलो करा. आपले जामून जे आहेत ते अगदी परफेक्ट होतील. इथे गोळे छानसे तळले गेलेले आहेत आणि छानसा रंगही यायला आलेला आहे. आता हे गोळे आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता किती छानसा रंग आलेला आहे आणि एकही जामून आपला असा तडकलेला नाही आहे. आता हे गोळे आपण पाकामध्ये टाकून घेऊया आणि इथे दुसरा बॅचही आपण आता तळायला घेऊया. तेलात मावतील तितके गोळे आपण टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने तेल असं ढवळत ढवळत जामून आपण तळून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने तळून घेत आहे ते. आणखी एक महत्त्वाचं म्हटलं तर जामून तळण्यासाठी इथे जाड तळ असलेलीच कढई घ्या, म्हणजे जामून छानसे तळलेही जातील आणि ते करपले जाणार नाहीत. आणि इथे दुसरा बॅचही छानसा तळून झालेला आहे. छानसा रंग आता आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया तेलातून. इथे जामूनचा दुसरा बॅचही तळून झालेला आहे. छानसा रंग आलेला आहे. इथे तुम्ही पाहूनच समजू शकता की जामून आपले किती परफेक्ट झालेले आहेत. खूपच सुंदर रंग आलेला आहे, एकसारखा रंग आलेला आहे. हेही आपण आता पाकामध्ये टाकून घेऊया. राहिलेले गोळेही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात आणि पाकामध्ये सोडून घेऊया. इथे मी सगळे जामूनचे गोळे तळून घेतलेले आहेत आणि सगळे पाकामध्ये सोडून घेतलेले आहेत. याला हलक्या हाताने आपण असं डिप करून घेऊयात, म्हणजे पाक जो आहे तो व्यवस्थित जामूनमध्ये मुरला जाईल. अजून आपले हे जामून गरम आहेत. हे व्यवस्थित गार झाल्यानंतर आणि छानसा पाक जेव्हा मुरला जाईल याच्यामध्ये, तेव्हा मी याचा रिझल्ट तुम्हाला दाखवेन की आपले हे जामून कसे झाले आहेत. आता हे गुलाबजामुन मी रात्री बनवलेले आहेत, तेव्हा हे पूर्णपणे गार होतील आणि रात्रभर छानसे मुरतील, तेव्हा मी याचा रिझल्ट तुम्हाला दाखवेन. आणि इथे पहा, रात्रभर जामून आपले छानसे मुरले गेलेले आहेत. आणि इथे पहा, जामूनमध्ये सगळा रस किती छानसा भरला गेलेला आहे. बघूनच समजते ना आपले जामून किती सुंदर झालेले आहेत. इथे मी तुम्हाला जामून तोडून दाखवते आणि इथे पहा, छानसा पाक असा मुरला गेलेला आहे. इथे तुम्हाला पाहून समजत असेल आपले जामून कसे झाले आहेत ते. खूपच मस्त आणि जबरदस्त असे आपले हे गुलाबजामुन झालेले आहेत. सगळं प्रमाण अगदी मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे, ज्यामुळे आपले जामून जे आहेत ते अगदी असेच होतील, अगदी परफेक्ट होतील. वाटतायत ना अगदी परफेक्ट आणि जबरदस्त असे आपले गुलाबजामुन. आणि इथे पहा, आणखी एक जामून मी इथे कट करून दाखवत आहे. पाक खूपच सुंदर असा मुरला गेलेला आहे. हे पहा, खूपच जबरदस्त. तेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की तुम्हाला ही जामूनची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तेव्हा स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्स फॉर वॉचिंग.